अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथे मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। खऱ्या अर्थाने हा मर्दानी दसरा कालपासून सुरू झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी गोणे आहेत। सर, काय सांगाल, खऱ्या अर्थाने मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतोय, काय महात्म्य आहे, काय सांगाल? सप्रेम जय मल्हार। सर्व भाविकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। काल सकाळी पहाटे पूजेपासून मर्दानी दसऱ्याची सुरुवात झाली। सकाळी 8 वाजता देवाचे घट उठले व त्याच्यानंतर जो आपण मानाचा प्रतिष्ठेचा मानला जातो असं ध्वजपूजन झालं, नगारखाना पूजन झालं आणि त्यानंतर खंडापूजन झालं। यानंतर सर्व गावकऱ्यांतर्फे सर्व यात्रेची व्यवस्था करण्यात आली। 6 वाजता श्रींची पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली आणि रात्री 2 वाजता कडेपठाराची पालखी आणि खंडेरायाची पालखीची प्रतिकात्मक भेट रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत झाली। यावेळेसचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघतोय आकर्षक फुलांची सजावट जी वेगळ्या पद्धतीने केलेली आहेत। आकर्षक असे फटाकडे खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस उडवले गेले आणि भाविकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा म्हणजे अन्न असेल, पाणी असेल ते पुरवण्याचं काम श्री मार्तंड देव संस्थांतर्फे करण्यात आलं। यावेळी श्री गावकरी, खांदेकरी, मानकरी मंडळ असेल, पुजारी वर्ग असेल आणि सर्व भाविकांचं श्री मार्तंड देव संस्थाला खूप खूप सहकार्य झालं। आणि आज आपण बघतोय की जी मर्दानी स्पर्धा, मर्दानी खंडा स्पर्धा या ठिकाणी होत आहे। हा नुसता शाही दसरा नसून हा मर्दानी दसरा आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही पालख्या या संपूर्ण रात्रभर डोंगर दऱ्यात दगड पायाखाली असतात। बिगर चपलीचे सगळे खांदेकरी, मानकरी पालखीला घेतात आणि ते रात्रभर 16 हा डोंगर दऱ्यात चालू असतो। त्यामुळे याला आपण मर्दानी दसरा म्हणतो। तसं भारतामध्ये याच्यासारखा दसरा दुसरा कुठलाच मोठा नाही। त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की जसं आपण शाही दसरा घोषित केला कोल्हापूरला, तसा मर्दाचा असणारा मर्दानी दसरा की जो आनंद खडतर वाटेतनं जातो, तसा या दसऱ्याला मर्दानी दसरा असं हे करावं, संबोधित करावं। एकंदरीत मर्दानी दसरा हा संपूर्ण देशभर चर्चेत असतो आणि कशा पद्धतीने सांगता होणार आहे? अजून देखील स्पर्धा चालू आहे। आता स्पर्धा चालू आहेत। आता कसरतीच्या स्पर्धा चालू आहेत, खंडा उचलणे, त्याच्यानंतर कसरतीच्या स्पर्धा चालू होतील। आता आपण जे ऐकतोय ते पवित्र अशा नगराच्या ह्याच्यामध्ये देव आपल्या पूर्व जागी गाभाऱ्यात जात आहेत आणि यानंतर रोजमाराचं वाटप आता होणार आहे। रोजमाराचं वाटप झालं आणि या स्पर्धा झाल्या की या सोहळ्याची, शाही मर्दानी सोहळ्याची सांगता होणार आहे। एकंदरीत कालचा जो दसरा झाला याला राज्यभरातून किती भाविकांनी उपस्थिती लावली होती? राज्यभरातून प्रत्येकाच्या घरात घट असतात, प्रत्येक घरात दसरा असतो। काल जवळजवळ 2.5 ते 3.25 भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली। एकंदरीत सरकारने हा मर्दानी दसरा आहे तो सण साजरा करावा असं आता आपण मागणी केलेली आहे। काय नक्की सरकारकडे मागणी, जेणेकरून आपण प्रमुख विश्वस्त आहात? माझी अशी मागणी आहे की आम्हाला बक्षीस काहीच नको, अनुदान काहीच नको, फक्त जी हजारो वर्षाची परंपरा आहे, जो मर्दानी दसरा जेजुरीचा मानला जातो, तो मर्दानी दसरा शासनाच्या नोंदीमध्ये असावा आणि त्याला मर्दानी दसऱ्याचं स्थान द्यावं। शासनाच्या वतीने आम्हाला 1 रुपयाही अनुदान नको, मानधन नको किंवा काहीच नको, अशी आमची मागणी आहे। एकंदरीत आता किती वाजता सांगता होईल? कारण 16 ते 17 तास मर्दानी दसरा चालू। आता 1 तासाच्या आतमध्ये या दसऱ्याची सांगता होईल। नक्कीच हे होते जेजुरी देवस्थान संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी गोणे। आज खऱ्या अर्थाने काल संध्याकाळपासून मर्दानी दसऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि अगदी 16 ते 17 तास हा मर्दानी दसरा सुरू आहे आणि काही काळानंतर हा दसरा जो मोठ्या प्रमाणावरती भाविकांच्या उपस्थितीत राज्यभरातून आलेले भाविक होते यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने सांगता होईल आणि मोठ्या प्रमाणात यावर्षी भाविकांनी देखील उपस्थिती लावली असं प्रमुख विश्वस्त मंगेशजी गोणे यांनी सांगितलेलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।